पैसे 2 टप्प्यात देणार असल्याची माहिती मिळालेली आहे. एकत्रित लाभ मिळणार आहे. 2 महिन्यांचे 3,000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात. आणि मार्च महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये मिळणार. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ही माहिती. सुरुवात झाली. आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे, पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे. त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता त्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे. जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले. नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज मी घेऊन आलोय एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी महाराष्ट्रातील कोट्यवधी लाडक्या बहिणींसाठी. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या 2 महिन्यापासून म्हणजेच मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे हप्ते अनेक बहिणींना मिळालेले नव्हते. त्यामुळे राज्यभरात बहिणींमध्ये चिंतेचे वातावरण होते, पण आता ही चिंता दूर झाली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नक्की काय जाहीर केलं, हप्ते उशिरा का आले, कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा झाले, ई-केवायसी का करणे गरजेचे आहे आणि पुढचे हप्ते वेळेवर मिळण्यासाठी काय करायला हवं. तर लाडक्या बहिणींनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. लाडक्या बहिणींनो, आज दिनांक 8 मे 2026 शुक्रवार रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाडीबीटी पोर्टलचं बटन दाबून अधिकृतपणे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. हा क्षण कोट्यवधी बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री साहेब यावेळी म्हणाले, गेल्या 2 महिन्यांमध्ये काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणामुळे लाडक्या बहिणींना वेळेवर लाभ देता आला नाही, त्याबद्दल आम्हाला खंत आहे. मात्र आता संपूर्ण पडताळणी पूर्ण झाली असून सर्व पात्र लाडक्या बहिणींना त्यांचे हप्ते मिळणार आहेत. याशिवाय त्यांनी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे, लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. साहेब म्हणाले, एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना ही योजना सुरू केली, ती योजना आम्ही पुढे चालूच ठेवणार आहोत. जोपर्यंत महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच राहील. हे ऐकून लाडक्या बहिणींना खूप आनंद झाला आहे. लाडक्या बहिणींनो, आता बोलूया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी काय म्हटलं आहे ते. शिंदे साहेब म्हणाले की लाडक्या बहिणींना मी दिलेला शब्द नक्कीच पाळेन. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत लाडक्या बहिणींनी त्यांचा हक्काचा पैसा मिळतच राहील. हा त्यांचा भाऊ कधीच त्यांना सोडणार नाही. लाडक्या बहिणींनो, ही योजना त्यांनीच सुरू केली होती आणि आता ते उपमुख्यमंत्री म्हणून देखील ती योजना अधिक मजबूत करण्यासाठी काम करत आहेत. शिंदे साहेबांनी एक महत्त्वाचा इशाराही दिला आहे. ते म्हणाले की लाडक्या बहिणींनो, वेळेत ई-केवायसी करणे गरजेचे आहे. जर ई-केवायसी झाली नाही तर मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे बहिणींनो, जर तुम्ही अद्याप ई-केवायसी केली नसेल तर आजच ते काम पूर्ण करा. लाडक्या बहिणींनो, आता सांगतो की नक्की कोणत्या कारणामुळे गेल्या 2 महिन्यापासून हप्ते थांबले होते. महाराष्ट्र सरकारने केलेल्या पडताळणीत असं आढळून आलं की काही पुरुषांनी बनावट कागदपत्रे सादर करून लाडकी बहीण म्हणून नोंदणी केली होती. हे अत्यंत गंभीर प्रकरण होतं. सरकारने त्यावर ताबडतोब कारवाई केली. सरकारने काय केलं, सर्व लाभार्थ्यांची पुन्हा एकदा संपूर्ण पडताळणी करण्यात आली. जे बनावट लाभार्थी होते त्यांना यादीतून काढून टाकण्यात आलं. केवळ खऱ्या आणि पात्र लाडक्या बहिणींनाच लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे थोडा विलंब झाला, पण आता ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आजपासून पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र सरकारने नुकतीच एक महत्त्वाची मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे. या मीटिंगमध्ये एक नवीन GR काढण्यात आला. त्यामध्ये काही महत्त्वाच्या अटी नमूद करण्यात आल्या आहेत. त्या प्रत्येक बहिणींनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. अट नंबर 1, वयोमर्यादा 21 ते 65 वर्ष. अट नंबर 2, ई-केवायसी बंधनकारक. ई-केवायसी केल्याशिवाय एकही हप्ता मिळणार नाही. त्यामुळे जितक्या लवकर होईल तितक्या लवकर ई-केवायसी पूर्ण करा.
अट नंबर 3, आधार बँक लिंकिंग. तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं बंधनकारक आहे, कारण DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे थेट बँकेत जमा होतात. त्यामुळे तुम्हाला आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे गरजेचे आहे. अट नंबर 4, मागील सर्व हप्ते मिळणे आवश्यक. सरकारने एक नवीन नियम जोडला आहे. जर तुम्हाला आधीचा एखादा हप्ता मिळाला नसेल तर पुढचे हप्ते देखील मिळणार नाहीत. त्यामुळे तुमचे सर्व मागील हप्ते मिळाले आहेत का ते तपासा. लाडक्या बहिणींनो, हे नियम जर तुम्ही कठोरपणे पाळले तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्यामुळे या नियमांचे पालन करा आणि आपला हप्ता वेळेत मिळवा. लाडक्या बहिणींनो, आता सांगतो कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडक्या बहिणींनो, ही यादी नीट लक्षात ठेवा किंवा नोट करून घ्या. यामध्ये पुढील प्रमाणे जिल्हे आहेत. पहिला जिल्हा पुणे, दुसरा मुंबई, तिसरा नागपूर, चौथा नाशिक, पाचवा अमरावती, सहावा अकोला, सातवा यवतमाळ, आठवा बुलढाणा, नववा जळगाव, 10वा धुळे, 11वा नंदुरबार, 12वा सोलापूर, 13वा सातारा, 14वा सांगली, 15वा कोल्हापूर, 16वा रत्नागिरी आणि 17वा सिंधुदुर्ग. या जिल्ह्यांमध्ये बहिणींनो, आजच तुमची बँक बॅलन्स तपासा. आता उर्वरित जिल्ह्यांमध्ये बहिणींसाठी काळजी करू नका. उद्यापासून राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपास सुरुवात होणार आहे. एकूण 4 दिवस पैसे वाटपाचा हा कार्यक्रम चालणार आहे. त्यामुळे सर्व पात्र लाडक्या बहिणींना त्यांचे मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे हप्ते मिळणार आहेत. लाडक्या बहिणींनो, थोडक्यात सांगतो तुम्हाला हप्ता मिळवण्यासाठी आता काय करायला हवं. पहिली गोष्ट, EKYC करून घ्यावी. दुसरी गोष्ट, आधार कार्ड बँक लिंक आहे का हे तपासा. तिसरी गोष्ट, मागील हप्ते तपासा. तुमच्या बँक खात्यात आधीचे सर्व हप्ते जमा झाले आहेत का हे नक्की तपासा. चौथी गोष्ट, MyDBT पोर्टल तपासा. या वेबसाईटवर जाऊन तुमच्या अर्जाची स्थिती तपासा. या 4 गोष्टी केल्याने जर तुमचा हप्ता नक्कीच मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, आजच्या या व्हिडिओचा सारांश सांगायचा झाला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज MyDBTचं बटन दाबून पैसे वाटपास सुरुवात केली आहे. मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे हप्ते मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यात 17 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये उद्यापासून पैसे मिळतील. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. कारण मध्ये अलीकडेच अफवा उठत होत्या की मुंबई हायकोर्टाने निर्णय केला आहे की लाडकी बहीण योजना बंद करावी. मुंबई हायकोर्टाने सरकारला एक नोटीस पाठवली होती. त्या नोटिशीमध्ये लिहिलं होतं की सरकारकडे जर पैसे नसतील, सरकारकडे जर कर्मचाऱ्यांचा पगार द्यायला पैसे तिजोरीत नसतील तर लाडकी बहीण योजना नक्कीच बंद करा. सरकारने याकडे दुर्लक्ष करत सर्व लाडक्या बहिणींना त्यांचा हक्काचा मोबदला वाटपास सुरुवात केली आहे. लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ तुमच्या सर्व मैत्रिणींना, नातेवाईकांना आणि शेजाऱ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांचंही टेन्शन दूर होईल आणि त्यांना वेळेत माहिती मिळेल. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, कारण असे महत्त्वाचे अपडेट्स आम्ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद लाडक्या बहिणींनो.